प्रतीक्षाला न्याय मिळणार आहे का, या बाबतीत तिच्या आईची काय धडपड सुरू आहे जाणून घेऊया. नंदाताई, तुम्ही कोर्टात जाता सुनावणीसाठी? आताशी चार्जशीट 11 तारखेला पाठवलं मॅडम. अच्छा, कुठल्या 11 तारखेला? आता गेले 11 तारखेला, म्हणजे जानेवारीच्या जानेवारीच्या, ह्याच वर्षाच्या. ह्या वर्षाच्या. बरं, आणि मग अजून केसचं म्हणजे ते सांगितले आम्ही सांगा येऊ तुम्हाला ज्या वेळेस उभे राहील त्यावेळेस. अच्छा, म्हणजे तारीख अजून मिळालेली नाही. अशी कल्याणवाले बोलली मला. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? मला न्याय मिळाला पाहिजे मॅडम. कुठली आई जगामध्ये आई वडील वाईट असतात का? नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर काय गुन्हा केला असला तर एखाद्या व्यक्तीला सुटका करायची काहीतरी अशी काय व्यक्तींची कामं असतात. सपोर्टिंग द्यायची, त्याला सोडण्याची मुक्तता द्यायची, हे अशी खोटी खोटी कामं अशी काय काय लोकांची असतात. तुम्हाला म्हणजे अडचणी आल्या? अडचणी म्हणजे मला कुठल्या अडचणी नाही आल्या. माझी बडी ताब्यात दिली काहीतरी, म्हणजे हॉस्पिटलला काही ऑपरेशन झालं तर त्या हॉस्पिटलला काही पैशाचा प्रॉब्लेम नव्हता. ती सगळं स्टुडंटचं फुकाट आहे. आणि माझं खोटं असलं तिच्या आहेत ना त्या सिनियर, त्यांना विचारा की मला पैशाच्या काय अडचण नव्हत्या. वकील साहेब बोलतात की तिच्या आई वडिलांचं संस्कार चांगलं नव्हतं. असं कुठल्या आई वडिलांचं नसतं. माझी मुलगी वाईट होती, मनाची आई वडील वाईट होती. कुठले आई वडील जगामध्ये वाईट असतात का? त्याने असं कुठं सांगतो की मी तिच्या प्रेमात पडलो होतो, बायकोला सांगू नको असं सांगायचा. ह्यो का खोटं बोलतो? खोटं बोलायचं नाही ना. तुझ्या पाठी लागली होती, माझ्या होऊन पाठी लागली तर का मारायची का? मारली अशी त्यानेच मारली. तुम्हाला कोर्टाकडून काय अपेक्षा आहे? माझ्या कोर्टाकडून अपेक्षा आहे की अशा ह्याला शिक्षा झालीच पाहिजे ना. अशी कुठल्या माझ्या मुलीवर जशी वेळ आली तशी इतर मुलीवर आजी वेळ येऊ नये असं मला वाटतं. आता फोन तुम्ही एका कामात आहे करणार ना, हे का लपून ठेवलं? तुझी बाजू तो कशी सावरतो की माझी मुलगी वाईट होती, आई वाईट होती. ह्यो नाराज रम भेटला म्हणून तर पुरीचं वाईट झालं आणि तिचं वळण मनस्थिती तिची वाईट बिघडली का? तर ह्यानी प्रेमात टाकली, हे लिहिलं आणि असं तिला कुठलीही जागा नाही भेटावी की जर तिने जर लग्न केलं आणि एखाद्याने बघितलं तर तिच्याशी तो राहील का? ती राहील का? त्याच्यापाशी नांदायला ठेवील का तो? एवढं पण ह्यानी लिहिलं अजित जावडे. आणि हे लिहिलेलं त्यांनी की अजित आईला येऊ. का तर आता उद्या जर लग्न तिने दुसऱ्या संघ झालं आणि त्या जर बघितलं तिच्या नवऱ्याने तर तोच तिला सांभाळेल का? ह्यापेक्षा तूच केलंस ना, तूच माझा स्वीकार करायचा असं माझ्या मुलीचं म्हणणं होतं. पण ह्यानी ते नाही केलं, हिला मारली. ज्याचं जळतं त्याला कळतं त्याचं काय जळलंय, त्यांचं काय जळलंय, माझं जळलंय. म्हणजे कशी असू द्या, मी आई कशी असू द्या, बाप कसा असू द्या, मुलगी कशी मारायची का? आणि कुठल्या विर्यात आहे, मी सावतर आहे का सख्खी आहे, ही माझ्या विर्यात तुम्ही 4 लोक घेऊन यायचं आणि समोर असा माईक करायचं ही सख्खी आहे का खोटी आहे हे बघायचं, सावतर आहे का विचारायचं. पण कोर्टाच्या न्यायावर तुम्हाला विश्वास आहे? माझा विश्वास आहे पूर्णपणे. मी कोर्टाला ह्याला सुद्धा सांगितलं 4 पोलीस स्टेशनला माझ्या पुरीचा गुन्हेगार हेच आहे. मग हे गुन्हेगार नव्हते. मी जगामध्ये मुंबईमध्ये दुसऱ्यांची नावं का नाही घेतली? काय ह्याचं इस्माचं नाव घेतलं, काय हिचं घेतलं का? तर हिने मारलेली होती. तुमची ती लाडकी मुलगी होती? लाडकीच होती का? कुठल्या पण आईला वाटत नाही मुलीबद्दल काय? तुम्हालाही वाटतं की न्याय जरूर मिळणार? न्याय मिळायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जेवढी तडजोड करता येईल त्यासाठी आम्ही सर्वजण उभे राहणार आहेत. तिच्या मैत्रिणी उभे राहतील. कोणाची परिस्थिती कशी असते त्यांची कामच ते ती पुढे करायची खिसाबरोबर. ही पुढे जाते की नाही, कशी करते, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही काय वाटेल ते बोलाल, वाटेल ते कराल आणि गरिबाला न्याय मिळणार नाही. गरिबी म्हणजे काही तुमच्यावर लागलेला हा एक काळा डाग नाहीये. पैसे कष्ट करून ही फॅमिली जगत आहे. आणि माझ्या विर्यात यायचं आणि फक्त माईक पुढे करायचा आणि अख्ख्या पब्लिकला जेवढे आहेत स्कूल मध्ये जात होती, SY BCom ला ही मुलगी शिकत होती. ते शिक्षण सोडून ती नर्सिंगला आलेली होती. 1 वर्ष राहिली असती तर ग्रॅज्युएट पण झाली असती, त्यांच्याच कंपनीत दुसरीकडे कुठे पण नोकरी मिळाली असती. पण सुटका व्हावी म्हणून ती इथं हॉस्टेल कंपल्सरी आहे म्हणून राहायला आलेली. हा कोर्स तिने घेतलेला. प्रतीक्षा आज असती तर तुमची परिस्थिती खूप वेगळी झाली असते का? तर तिच्या एवढी म्हणजे तिची मम्मी आहे ही, मी नाही मम्मी तिची, ही मम्मी. कसं की तिने शिकवलं, त्या शिक्षक आहेत म्हणल्यावर ते कसं वळण देत असतील तिला, असं घाण देत असतील. अजित आणि भारती, तुम्हाला वाटतं का की तुमच्यावर अन्याय झालेला आहे? मॅडम, तिने म्हणजे माझ्या नॉलेज प्रमाणे तिने 5 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय. याचे माझ्या स्टाफमध्ये मला लोकांनी म्हणजे जॉन अँथनी जो माझा कलीग होता त्याने एकदा सांगितलं. तिने या मॅडमना पण माहिती आहे
की तिने स्वतःच्या हाताने नस कापून वगैरे घेतलेली आहे आणि त्या मॅडमच त्याची सायकोची ट्रीटमेंट करत होती असं तिने मला एकदा सांगितलेलं होतं. तर हे जे ब्लेम करायचे कामं आहेत ना यांचे, मला माहित नाही ते का करतायत, पण आय डोंट नो, पण हे जे ब्लेम करतात त्याच्यामध्ये काहीच सत्य नाही. ज्या मुलीला पहिल्या दिवसापासून माहिती आहे की मी मॅरिड आहे आणि ती मुलगी तिचा पूर्ण मोबाईलचा रेकॉर्ड काढला तर 1 वर्षात पूर्ण आउटगोईंग कॉल्स तिचे मला केलेले आहेत तिने. माझा एक पण आउटगोईंग कॉल नाही आहे. म्हणजे ती स्वतःहून मला फोन करायची आणि पैसे वगैरे हे ते असं भेटायला वगैरे बोलायची, पण मी कधी ते हे नाही केलं. तुम्हाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? न्याय मिळेल आणि न्याय मिळालेला मला, कारण ह्या लोकांनी जी कंप्लेंट केलेली आहे ती कंप्लेंट एकदम टोटल खोटी होती म्हणून आज मी बाहेर आहे. पण तो जो त्रास झाला 15 दिवस पूर्ण फॅमिलीला, त्याच्यासाठी मी या लोकांना कधी माफ नाही करणार. न्यायदेवता जो काही निकाल लावेल तो, पण ही सत्य परिस्थिती आहे की प्रतीक्षा 20 वर्षाची मुलगी ती आज आपल्यात नाही. काय सांगायला आहे का ती? नाही. भारती, तुला ह्याच्याबद्दल काही बोलायचंय? मला बोलायचं आहे की म्हणजे ती सतत माझ्याकडे यायची रडत की आई मला खूप त्रास देते, खूप छळते, तुला मी आईच्या रूपात बघते वगैरे, जसं तुला बाळा, तू मला पण स्वतःची पोरगी समज वगैरे, जेव्हा लहान आहे वगैरे. आणि त्यामुळे ती मला पैशाची मदत मी तिला पर्सनली माझ्या सॅलरीमधून तिला मी पे करायची. हा सगळा प्रकार अगदी म्हणजे चक्रावणारा आहे. आणि सॉरी, मी काय बोलू शकतो मॅडम? याच्यामध्ये एक सिम्पलची गोष्ट आहे की एक मुलगी एका ऑफिसमध्ये काम करते आणि तिकडे 1 वर्ष काम करून तिकडनं काढली जाते कारण तिचे सायकिक प्रॉब्लेम जास्त आहेत. आणि माझ्याबरोबर माझे 2 स्टाफ सुद्धा आहेत, हर्षद आणि संतोष. हे पण त्या वेळेस माझ्याकडे वर्किंग होते आणि तिला आम्ही 7 वेळा टोटल केम हॉस्पिटलमध्ये उचलून नेलेली आहे. ज्या दिवशी ती माझ्या घरी आलेली ती स्वतःहून भेटायला आलेली आणि त्यावेळेस ही 1 महिन्याची प्रेग्नेंट होती. 1 महिन्याची प्रेग्नेंट म्हणजे 1 महिन्यात डिलिव्हरी झालेली होती. तर ही तिला कशी मारू शकेल? कारण तिची सिझरिंग झाली आणि सिझरिंगची पेशंट ॲटलिस्ट 3 महिने बेडवरून उठू शकत नाही. सगळं लिहून ठेवलेलं आणि ते पण काय असं तिच्या लिहून ठेवलं, हस्तलिखितामध्ये आहे. पोलिसांच्या पासून लिहून ठेवलेले. आणि सायको होती तर तिचं प्रूफ पाहिजे ना. का टेन्शन आणि काय 5 वेळेस यायचं? तिने सुसाईडचा प्रयत्न केला हे कोणाला माहित नाही, ह्याला एकट्याला कसं माहिती? माहिती. आणि मी म्हणते तू म्हणजे involvement आहे. मुळे यायची, तो तिला खूप त्रास द्यायचा. नंदताई, भाषा प्लीज. मला लय सणवत नाही मॅडम. नाही, मला कळतंय ते. तुमचे काही जे कलिग्स आहेत ते आहेत का स्टुडिओमध्ये? माफ करणार नाही हर्षद मला. आणि संतोष आहे. त्यांनाही आम्ही बोलायची संधी देतोय. तुम्ही काही अनुभव होते ते सांगू शकता प्रतीक्षाच्या बाबतीत? ऍक्च्युली मी प्रतीक्षाचा ट्रेनर होतो. अच्छा, ट्रेनर होता. गुड फ्रेंड ऑफ माइंड, म्हणजे माझी एक चांगली मैत्रीण होती. म्हणजे 9 महिने माझ्यासोबत, 9 ते 10 महिने ती होती माझ्यासोबत. कशी होती ती कामाला? कामामध्ये खूप चांगली होती, फील्डवर खूप चांगलं काम करायची मनापासून आणि नेहमी फॅमिली बद्दल बोलायची. पण कधी कधी म्हणजे तिला प्रॉब्लेम व्हायचा की म्हणजे कधी कधी मला येऊन सांगायची की माझी आई मला ओरडते, बाबा मला ओरडतात, मारतात मला, पैसे नाही दिले म्हणून. आणि तिने खूप वेळा ते नस वगैरे कापून घ्यायचं ना, ते सुद्धा ती मला दाखवायची, बघा मी नस कापून घेतली काल. एवढंच फक्त मी बोलू शकतो. दॅट्स इट. तुमची बाजू आणि तुमची बाजू आम्ही ह्या कार्यक्रमातून मांडलेली आहे. न्यायदेवता जे निकाल म्हणजे सुनावेल तो सुनावेल, पण तुमची मुलगी गेली ह्याच्याबद्दल आम्हाला खरंच खंत आहे. तुम्ही तिच्याबरोबर तुमचं काय नातं होतं हेही तुम्ही शेअर केलं, व्यक्त केलं. ती जी पोकळी आहे तुमच्या आयुष्यातली ती आम्हाला सगळ्यांना जाणवते. त्याबद्दल खरंच म्हणजे तुमच्या भावना मी समजते. आणि ह्या कार्यक्रमातून कदाचित काही फरक पडू शकला तर फारच उचित होईल. काहीही झालं तरी कोणावरही अन्याय होता कामा नये. पण हेही खरंच की प्रतीक्षाचं जाणं हे तिच्या परिवारासाठी खूप मोठा धक्का आहे. त्या दुःखातून त्यांना बाहेर निघण्याची शक्ती मिळो हीच सदिच्छा. अशाच लोकांच्या वेदना आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ. पाहत रहा विवेल प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव.